महाराष्ट्र विश्वजित सोनवणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल उपतालुका प्रमुख। गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी पनवेल तालुक्यात काम करतोय आणि हे काम करत असताना मी ज्या भागात राहतोय त्या भागातील नागरिकांच्या समस्येबाबत इथल्या स्थानिक प्रशासनाला मी पत्रव्यवहार करत असतो आणि हे करत असताना मी ज्या भागात राहतोय त्या भागातील भटक्या कुत्र्यावरती आवर घालण्याबाबत मी पंचायत समिती पनवेल या ठिकाणी पत्रव्यवहार केला होता, परंतु मला त्या पत्राचं कुठल्या पद्धतीने उत्तर दिलं नाही। पहिलं पत्र दिलं, दुसरं दिलं, असे जवळपास मी 7 पत्र दिले, परंतु त्या 7 पत्रावरती त्यांनी तो उत्तर दिलंच नाही, त्या समस्येचं कुठल्या पद्धतीने निवारण केलं नाही। खरं तर मला 2दा-3दा सुनावणीला त्यांनी बोलवलं, परंतु त्याच्यामध्ये आपण करूया सर्व मिळून हेच करून त्यांनी ते विषयाची टाळाटाळ केली। मी त्यांना इतकं सांगितलं, जसं पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वतःची कुत्रे पकडण्याची यंत्रणा असेल तर त्यांचे दवाखाने असेल, त्याच पद्धतीने आपण पंचायत समितीमध्ये आतापर्यंत ती योजना का आखली नाही। खरं तर पनवेल पंचायत समितीच्या विभागातील शहराच्या लगतचे गावं, अनेक गावं शहराच्या लगत असल्यामुळे ही योजना होणं फार महत्वाचे होते। अशीच मी पत्रव्यवहार करत असताना मी पशुसंवर्धन विभाग पनवेल यांच्याकडून मी माहिती मागवली आणि त्यांनी मला लेखी पत्राद्वारे ती माहिती प्राप्त दिली। धक्कादायक माहिती अशी आहे की पनवेलमध्ये 2024 मार्च ते 25 मार्च या आर्थिक वर्षामध्ये जवळपास 1682 केसेस हे पनवेल पंचायत समितीमध्ये तक्रार लोकांनी दिलेली होती, परंतु ह्या एका आर्थिक वर्षामध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीने त्याच्यावरती कारवाई केली नाही आणि ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर आता हे दुसरं आर्थिक वर्ष संपेल तरी अजूनपर्यंत त्यांनी कारवाई केली नाही। म्हणजे जवळपास 1700 तक्रारी प्राप्त होऊन पण कारवाई नाही झाली आणि आता तर ग्रामीण पट्ट्यातील नागरीकरण वाढत असताना आता तर तक्रारी जवळपास मला 2-2.5 हजार झाल्या असतील, अजून मी माहिती मागवली नाही, तरी अजूनपर्यंत त्यांना का जाग येत नाही हे जाणण्याचा मी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं ती तरतूद आपल्या पनवेल पंचायत समितीमध्ये केली नव्हती। आता कुठंतरी ती तरतूद लागू करतायत असे ते म्हणतायत। मी ज्या भागात राहतोय त्या भागात सर्व्हे पण झाला, अनेक गावांमधील त्यांनी सर्व्हे केला की तिथे पुण्याची एक संस्था त्यांनी रजिस्टर केली आहे, परंतु त्याचं लेखी स्वरूपात कुठल्या पद्धतीने त्यांनी मलाही दाखवलं नाही किंवा इतरांनाही दाखवलं नाही की आम्ही संस्था रजिस्टर करून तुमच्या पत्राचं उत्तर असं दिलेलं आहे। आतापर्यंत एवढी मोठी फाईल बनली पंचायत समितीमध्ये कुत्रे पकडण्याचं, तर परंतु त्यांच्याकडे कुठलं उत्तर नाहीये। जे पंचायत समितीचे आपले गटविकास अधिकारी आहेत, युवा गटविकास अधिकारी, यांचं विजन फार मोठं आहे, परंतु ते विजन करता करता कुणाचं तरी या भटक्या कुत्र्यांमुळे जीव जाऊ शकतो। खरं तर आदे गावातील नागरिकांनी मला सांगितलंय की जे आदे गावातील भटके कुत्रे आहेत रस्त्याच्या कडीचे, रस्त्याच्या साईडचे, ते कुत्रे आपल्या गावातले नाहीच आहेत, ते इतर विभागातून आपल्या गावात सोडलेले आहेत असं मला काही नागरिकांनी सांगितले। कदाचित ते खरंही असेल, परंतु पंचायत समितीला कुठल्या पद्धतीने जाग आलेली नाही। मी पंचायत समितीला वारंवार सांगतोय तरीही त्यांना कुठल्या पद्धतीने त्या विषयाचं गांभीर्य घेतलं नाही। नगर विकास विभाग महाराष्ट्र शासनाचा यांनी 2 दिवसापूर्वी एक GR काढला, त्या GR मध्ये त्यांनी सांगितलं आहे की भटक्या कुत्र्याला जर सार्वजनिक ठिकाणी जर खाद्य टाकत असेल तर आपल्यावरती दंडात्मक कारवाई होऊ शकते, परंतु जर महाराष्ट्र शासन इतका मोठा निर्णय घेऊ शकतो तर पंचायत समितीने आतापर्यंत कुठली कारवाई का केली नाही। माझं पंचायत समितीला 2 दिवसापूर्वी मी मनसेच्या माध्यमातून पत्र दिलं आहे की आपण येणाऱ्या दिवसामध्ये 10 दिवसाच्या आतमध्ये याच्या विषयाचं गांभीर्य घेऊन याच्यावरती कारवाई करावी आणि या भटक्या कुत्र्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा। 10 दिवसाच्या आतमध्ये जर हा निर्णय झाला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने मनसेच्या माध्यमातून पंचायत समितीमध्ये तीव्र आंदोलन करू आणि यावेळेस आंदोलनाच्या वेळेस कुठल्याही पद्धतीने जर अनुचित प्रकार घडला त्यावेळेस पंचायत समितीचे व्हिडिओ जबाबदार असेल असं आम्ही त्यांना लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे आणि मला वाटतं की हे कारवाई करतील। कदाचित नाही केली तर मनसेच्या माध्यमातून आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू। धन्यवाद। जय महाराष्ट्र।